मी अजित कुंभार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी 6 अकोला लोकसभा मतदारसंघ। भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केली असून यामध्ये 6 अकोला लोकसभा मतदारसंघ तसेच 30 अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक हा नोटिफिकेशन म्हणजे 28 मार्च पासून सुरू होईल। तो दिनांक 4 एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक असेल। तसेच 5 एप्रिल हा स्क्रुटिनीचा दिनांक असेल आणि 8 एप्रिल 2024 पर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची मुदत असणार आहे। 26 एप्रिल रोजी लोकसभेसाठी तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 4 जून रोजी या मतमोजणीची प्रक्रिया देखील पार पडणार आहे। जिल्हा प्रशासनाने या सर्व बाबींची सर्व तयारी केली असून सर्व मतदान केंद्र अद्ययावत ठेवण्यात आलेले आहेत। पर्सन्स विथ डिसेबिलिटी जे आहेत आणि 85 अबव एज ग्रुपचे जे मतदार आहेत त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा मतदान केंद्रांवरती तयार करण्यात आल्या असून पिण्याचे पाणी, रॅम्प, त्यासोबतच योग्य प्रकारच्या व्यवस्था तिथे उभ्या करण्यात आलेल्या आहेत। अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि या मतदानाच्या प्रक्रियेतून लोकशाही बळकटीकरणासाठी आपण सगळ्यांनी आपला रोल प्ले करावा, यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे। धन्यवाद। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।